भारती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधानांवर गंभीर आरोप करत आरएसएसने मोदींना पंतप्रधान पदावरून हटावे अशी मागणी केली. यावर माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की ज्या प्रकारे पंतप्रधान मोदी ऍप्स्टीन फाईलमुळे ब्लॅकमेल होत आहेत, त्याप्रमाणे आरएसएसने मोदींना पंतप्रधान पदावरून हटवावे. त्या संदर्भातल्या काही रील्स बाहेर येतील असे त्यांनी सांगितले. आरएसएसने मोदींना पंतप्रधान केले आहे, त्यामुळे त्यांना त्या पदावरून हटवण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. संसदेमध्ये सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींना बोलू सुद्धा दिले नाही असा सवाल केला असता ते म्हणाले की तिथे जरी त्यांना बोलू दिले नाही तरी आम्ही त्यांना निमंत्रण दिले होते. ते जर लोकांमध्ये येऊन बोलले तर मोदींना काढा किंवा नका काढू. ऑक्टोबर पर्यंत राहुल गांधी लोकसभेच्या निवडणुका लावण्याची शक्यता आहे. रस्त्यावरची लढाई लढण्याकरिता विरोधी पक्ष उदासीन आहे का असे विचारले असता ते म्हणाले की विरोधी पक्ष रस्त्यावर का नाही उतरत याचा खुलासा त्यांनीच करावा. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, कम्युनिटी पार्टी, काँग्रेसचे राहुल गांधी, प्रियंका गांधी, सोनिया गांधी, खरगे तसेच स्टॅलिन इत्यादींनी त्यांचा खुलासा केला पाहिजे. तसेच ममता बॅनर्जी, नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू या लोकांनी मोदींना विचारावं की तुमचं नाव इथपर्यंत आहे की त्याच्या पुढेही आहे. इराण विरुद्ध इस्रायल व अमेरिकेचा युद्ध चालू आहे, त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की भारत सरकारने युद्धासाठी तुम्ही भारतीय सैन्याचा इस्रायल आणि अमेरिकेच्या बाजूने लढण्याचे आदेश देणार आहात का याचा खुलासा देखील केला पाहिजे. ज्या इराणने भारताला काश्मीर मिळायला पाहिजे, काश्मीर भारताचाच एक भाग आहे अशी भूमिका घेतली आहे, अशा इराणचा खामोनी सारखा नेता युद्धामध्ये मारला गेला. त्याबद्दल शोक संदेश पंतप्रधान मोदी देऊ शकत नाही, कारण त्यांना अमेरिकेकडून ब्लॅकमेल केले जात आहे. ही खरी शोकांतिका आहे. अशा प्रकारे त्यांनी पंतप्रधान मोदींवर आरोप करत पंतप्रधान पदावरून हकलण्याची मागणी केली. मी एवढंच सांगतो त्याच्यामध्ये की जे काही डीप स्टेट आहे त्या डीप स्टेटनी अनेक लोकांना असं सांगितलेलं आहे की आरएसएसने मोदींचा राजीनामा घेतला नाही आणि त्यांनी बीजेपी मधल्या कुठल्याही माणसाला पंतप्रधान करावं. ते जर केलं नाही तर ज्यामुळे मोदी ब्लॅकमेल होतात आहेत त्या संदर्भातल्या काही रील्स या बाहेर येतील असं ते सांगतायत. थँक्यू. अरे माझ्याकडे असते तर मी सोडल्या नसते का. भाजपच्या नेत्यांना अहवाल न देता तुम्ही मोहन भागवत यांनी कारवाई करावी, यांनी मोदींना बाजूला हटवावं असं म्हणतात. हो, कारण का मोदीनं आरएसएसनीच मोदींना पंतप्रधान केलेलं आहे, त्याच्यामुळे हटवण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. कारवाई होईल असं वाटतं का? पण त्यांना बाजूला केलं जाईल असं राहिलाय. स्वतः राहुल गांधी हे देखील ज्यावेळेस लोकसभेमध्ये बोलायला प्रयत्न करत होते त्यावेळेस त्यांना बोलून देखील दिलेलं नाही का विरोधी पक्ष नेत्याला. मी असं म्हणेन त्यांना तिथे बोलायला दिलं नाही तर आम्ही इथे निमंत्रण दिलं होतं. लोकांमध्ये बोलायचं होतं त्यांनी लोकांमध्ये येऊन जर बोलले तर मोदींना काढा किंवा नका काढू. ऑक्टोबर पर्यंत लोकसभेच्या निवडणुका राहुल गांधी लावू शकतो अशी परिस्थिती आहे. परंतु विरोधी पक्ष उदासीन आहे त्या रस्त्यावरची लढाई लढण्यामध्ये प्रामुख्याने. आता त्यांनी खुलासा त्यांचा करावा, मी काय सांगू शकत नाही. ते का लढत नाहीयेत, का रस्त्यावरती उतरत नाहीयेत, का आवाज उठवत नाहीये याचा खुलासा उद्धव ठाकरेंनी करावा, राज ठाकरेंनी करावा, त्याच्याचबरोबर कम्युनिस्ट पार्टीज आहेत त्यांनी करावा, काँग्रेसचे राहुल गांधी आहेत, प्रियंका गांधी आहेत, सोनिया गांधी आहेत, खरगे आहेत यांनी करावा, स्टॅलिन आहेत त्यांनी करावा, टीएमसीच्या ज्या ममता बॅनर्जी आहेत त्यांनी असं करावं. आणि सगळ्यात मोठं जे आहे ते दोन पार्टीज, एक म्हणजे नितीश कुमार आणि दुसरं असणारे चंद्राबाबू नायडू यांनी ऍटलिस्ट मोदींना विचारावं की तुझं नाव इथपर्यंतच आहे का, ह्याच्या पुढे पण आहे. मी दावा नाही केला, मी असं विचारलेलं आहे की उद्या हे जर युद्ध वाढलं तर तुम्ही असणारा भारताचे हवाई अड्डे आणि आर्मी, का त्याच्यामध्ये डिफेन्स हा सुद्धा इश्यू आहे, तर तुम्ही असणारा आर्मी सुद्धा लेंड करणार आहात का? आणि एअरपोर्ट जे आहेत
ते इराणवरती हल्ला करण्यासाठी तुम्ही ते देणार आहात का, याचा खुलासा गव्हर्नमेंटनी केला पाहिजे. खामेनींच्या मृत्यूबद्दल अजून देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतंच वक्तव्य केलेलं नाही. त्यांच्या शोकही व्यक्त केलेला नाही. म्हणजे ज्या इराणने एवढी वर्ष भारताला काश्मीर मिळाला पाहिजे, भारताचाच काश्मीर आहे अशी ज्यांनी भूमिका घेतली, त्यांच्या एका खोमिनीसारख्या असणाऱ्या सर्वोच्च नेता हा ज्यावेळेस युद्धामध्ये मारला जातो त्याच्या संदर्भातला शोक संदेश सुद्धा सोशल मीडियावरती म्हणा किंवा इतर कुठल्या मीडियावरती पंतप्रधान देऊ शकत नाही, ही सगळ्यात मोठी शोकांतिका असं मी त्या ठिकाणी म्हणतोय. लेवल ऑफ मुस्लिम हेट्रेड ही किती आहे ही ह्याच्यातूनच दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस शेवटी इस्रायलच्या दौऱ्यात गेलेले होते त्यावेळेस त्यांनी फादरलँडचा उल्लेख खरं तर त्यांनी केलेला आहे. खरं तर इस्रायलने भारताला कुठेतरी या सगळ्या संदर्भात अडकवलंय का या युद्धजन्य परिस्थितीत? आता एस्टिन हा असताना जोझेफ एस्टिन हा पहिल्यांदा ज्यू आहे. जेफ्री एस्टिन हा जो आहे हा ज्यू आहे. नरेंद्र मोदी झाली तुमची 15 वर्ष, तुमचे सगळे गुलाम आहेत याची मला जाणीव आहे. पण एप्रिल पर्यंत थांबा, तुमच्या 2 रील्स बाहेर काढल्याशिवाय मी राहणार नाही. आता त्या रील्स येऊन द्यायच्या नसतील, त्या रील्स येऊन द्यायच्या नसतील, त्या रील्स येऊन द्यायच्या नसतील, त्या रील्स येऊ द्यायच्या नसतील तर खुर्ची खाली करा, टेन्शन थांबवा. आमच्या पुढे 2च मार्ग आहेत. एक तर देशाला वाचवा, आणि ते जर करायचं असेल तर तुम्हाला संपवा, आणि तुम्हाला इज्जत वाचवायची असेल तर तुम्ही खाली करा, आम्ही असताना बघून घेऊ. मी इथल्या बीजेपी वाल्यांना सांगतोय की आम्ही तुमचा राजीनामा नाही मागत, सत्ता ही तुमचीच राहणार आहे. का लोकांनी तुम्हाला 5 वर्षासाठी निवडून दिले, तुम्ही काय निवडणूक घेणार नाही, तुम्ही काय निवडणूक घेणार नाही, त्याच्यावर सत्ता तुमचीच राहील. फक्त ती सत्ता राहत असताना भारताचं सार्वभौम ही कायम राहिलं पाहिजे, आणि त्यासाठी तुम्हाला नरेंद्र मोदी याची बळी हा द्यावाच लागणार. उद्याची होळी आहे, बळी कोणाचा द्यायचा, बळी कोणाचा द्यायचा, तेव्हा आपण उद्या द्या एवढं आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.